हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत तब्बल 37 भारतीय जहाजं अडकलेली, 1000हून अधिक भारतीय खलाशांचा खोळंबा। या जहाजांमध्ये कच्चं तेल, गॅस असल्याची माहिती। श्रीलंकेच्या किनाऱ्याजवळ इराणी जहाजावर अमेरिकन नौदलाचा हल्ला, 87 मृत्यू, 32 जणांना वाचवलं। राज्यसभेसाठी महाविकास आघाडीच्या एकमेव जागेवर काँग्रेसचा शरद पवारांना होकार। पत्रकार परिषद घेत सुप्रिया सुळे आणि काँग्रेस नेत्यांनी केलं जाहीर, तर ठाकरेंच्या अधिकृत भूमिकेकडे लक्ष। राज्यसभेसाठी भाजपचं धक्कातंत्र, दिग्गजांना डावलत रामराव वडकुते, माया युनातेना संधी, सोशल इंजिनिअरिंग गणित साधण्याचा प्रयत्न। आठवले आणि विनोद तावडेंची ही राज्यसभेवर वर्णी। ज्यांच्याशी चर्चा सुरू होती ते आता हयातच नाहीत, त्यामुळे विलीनीकरणाचा संबंधच येत नाही। शरद पवारांचे नेते जयंत पाटलांचा विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम। अजित पवारांच्या नेत्यांची भूमिका प्रतीक्षेत। एकनाथ शिंदेंचं दावोसला जाणारं विमान इराण आणि इराक सरकार पाडणार होतं, रोहित पवारांचा खळबळजनक दावा। तर VSRवर पुन्हा बेजबाबदारपणाचा ठपका। राज्यसभा निवडणुकांच्या तोंडावर बिहारमध्ये नेतृत्व बदलाची शक्यता, नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, सूत्रांची माहिती। तर मुलगा निशांत कुमार उपमुख्यमंत्री होण्याची चर्चा। T20 वर्ल्ड कपची दुसरी सेमीफायनल उद्या वानखेडे स्टेडियमवर सूर्यकुमारची सेना हॅरी ब्रूकच्या इंग्लिश आर्मीशी भिडणार।